नमस्कार, एमव्हीडीच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. नवी मुंबईत मोठ्या उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली दत्त जयंती. सालाबादप्रमाणे यंदाही 9 ते 12 डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या 17व्या BANM प्रॉपर्टी एक्झिबिशनची सोमवारी झाली सांगता. एसटी महामंडळाने 24 तास कॉल सेंटर उभारण्याचा घेतला निर्णय. पंतप्रधानांच्या हस्ते 24 डिसेंबरला होणार शिवस्मारकाचे भूमिपूजन. आवक वाढल्याने तुरडाळीची स्वस्ताई. महाराष्ट्रात फार पूर्वीपासून दत्त उपासनेची परंपरा आहे. दत्त संप्रदायांबरोबरच आज गावागावात मंदिरांमध्ये दत्त जयंतीचा सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो. सात्विक भक्ती आणि उपासनेचे महत्त्व सांगणारा हा उत्सव. महाराष्ट्रात फार पूर्वीपासून दत्त उपासनेची परंपरा आहे. दत्त संप्रदायिकांबरोबरच आज गावागावात मंदिरांमध्ये दत्त जयंतीचा सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच उत्सव काळात गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केले जाते. हे पारायण 3 दिवस किंवा 7 दिवस केले जाते. या पारायणानंतर सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तन केले जाते. कीर्तनानंतर प्रसाद म्हणून सुटवडा वाटला जातो. या दिवशी काही जण संपूर्ण दिवसाचा उपवासही करतात. दत्तात्रेय हा विष्णूंच्या 24 अवतारांपैकी 6वा अवतार. दत्तात्रेय हा अत्रि ऋषी आणि अन्नसूया यांचा पुत्र. नवी मुंबईतही मोठ्या भक्तिभावाने दत्त मंदिरातून दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. लहानपणापासून जेव्हा दत्त जयंती का कुठला पण चांगला सण असला की नेहमी आईबरोबर मंदिरात जायचे. पण आता ह्या इंडस्ट्रीत आल्यावर काम इतकं असल्यामुळे हे सगळं जमत नाही करायला. पण असं जर कोणी इन्व्हाइट केलं आणि जर असा प्रसंग मी सोडतच नाही, म्हणजे मला जेव्हा पण मिळेल आणि कोणी स्पेशली मंदिरात जायचं असेल, देवस्थळी जायचं असेल, तर मी नेहमी रेडी असते. आणि मी त्याला सांगितलं होतं, विजयने मला कॉल केला आणि त्याला मी सांगितलं होतं की तो म्हणाला होता 10 ते 13पर्यंत इथे सोहळा आहे 5 दिवसाचा, सो तुम्ही कधी येऊ शकता. आणि म्हणून मी सांगितलं त्याला मी कसंही करून वेळ काढणार. आणि आज दत्त जयंतीच्या दिवशी मला वेळ मिळाला. सो येस, म्हणजे आय थिंक इट्स एव्हरीथिंग बिकॉज ऑफ आय बिलीव्ह इन गॉड. आणि म्हणूनच हे होतं आहे. प्रार्थना मी फक्त देवाकडे हीच करते की माझी जशी तुम्ही आजपर्यंत प्रार्थना ऐकली आहे तशी खूप नीडेड लोक आहेत ज्यांच्या खूप प्रार्थना आहेत, आणि त्या प्लीज तुम्ही ऐका आणि त्यांचं भलं करा. त्याचं आजच्या दिवसाचं एवढंच महत्त्व आहे की आजचा दिवस हा अवर्णनीय आहे. ब्रह्म विष्णू महेश त्रिमूर्तीचा अवतार आहे आणि ते अनुसयाच्या पोटी जन्म घेतला आहे. त्याने अनुसया ह्याचा अर्थच वेगळा की अणु नसणारी अशी जी सया, तिच्या पोटी जन्म घेतला आहे. आणि ही दत्त जयंती म्हणजे दत्त जगद्गुरू आहेत. गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू, तसे दत्तात्रेय जगद्गुरू आहेत. जनकल्याण आहे साठी नेहमी यतिरूपी फिरतात. आज दत्त जयंती दिवशी खरोखर तो स्वतःचं सार्थक करून गेला असा साधक असेल की दत्त ही चरणजीव भक्ती आहे. आणि मी एवढंच सांगेन, काया वाचा मनानं तनू म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्यत्व. अशाप्रमाणे तनानं मनानं आणि जीव टाकून जेव्हा भक्ती होते ती परमेश्वरापर्यंत रुजू होते. म्हणून परमेश्वराला तनानं मनानं बघा. आज एवढा ह्या कलियुगामध्ये एवढा महिमा आहे दत्तगुरूंचा, आणि आज एवढी लोक इथं आलेत, त्यांचं सगळ्यांचं कल्याण हो, सुखी राहोत. सात्विक भक्ती आणि उपासनेचे महत्त्व सांगणारा हा उत्सव आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. सालाबादप्रमाणे यंदाही नवी मुंबईतील बिल्डर्सच्या BANM संघटनेच्या वतीने 17वे मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन 9 ते 12 डिसेंबर दरम्यान वासे एक्झिबिशन सेंटर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाची सांगता 12 डिसेंबर रोजी झाली. या प्रदर्शनाला लाखो नागरिकांनी भेट दिली. सालाबादप्रमाणे यंदाही नवी मुंबईतील बिल्डरांच्या BANM संघटनेच्या वतीने 17वे मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन 9 ते 12 डिसेंबर दरम्यान वाशे एक्झिबिशन सेंटर येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात 80हून अधिक बिल्डरांनी सहभाग घेतला होता. केडाई BANM नवी मुंबई ही बिल्डरांची संघटना दरवर्षी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, खोपोली, उरण, खालापूर ते कर्जतपर्यंतच्या परिसरातील घरे, फ्लॅट्स प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध करून देत असतात. यहाँ पे जो पार्टिसिपेशन हमारे बिल्डर लोग हैं
उन हर एक बिल्डर के पास में 5 से 7 प्रोजेक्ट है। एक छत के नीचे मतलब हर बायर की हर चॉइस इधर अवेलेबल है, उसको मतलब वो चॉइस मिलेगी। यहाँ पे 10 लाख ऑनवर्ड्स फ्लैट्स अवेलेबल है, 10 लाख, 12 लाख, 15 लाख, 20 लाख। और अभी नया अप्रूव होने के कारण एफोर्डेबल हाउसिंग के काफ़ी प्रोजेक्ट्स यहाँ लोगों ने डिस्प्ले किए हैं। जो लोग नवी मुंबई में एफोर्डेबल घर ढूंढ रहे थे, उनको अवेलेबिलिटी लास्ट कई सालों से नहीं मिल रही थी, अभी वो अवेलेबिलिटी हो गई है और लोगों के लिए एक अच्छी चॉइस है। इंफ्रास्ट्रक्चर सिडको देने वाली है, तो एज गुड एज नवी मुंबई का इंफ्रास्ट्रक्चर मिलेगा। मुझे लगता है ये जो एग्जीबिशन है उसमें हमारा कम्युनिकेशन जो है टू द एंड यूज़र एंड कस्टमर्स एंड इन्वेस्टर इज दैट it is always right time to buy property, and you have seen so many footfalls. People have asked there are genuine inquiries related to property, और सभी political media as well as other people have appreciated that during this tough time exhibition is such a big success. So for an entrepreneur this is the way to go about. ये साल हम लोग सीबीडी के अंदर एक हमारा जो प्रोजेक्ट है 20 लाख फुट का, वो हमने पूरा लॉन्च किया है। और उसका जो थीम है 360 डिग्री कनेक्टिविटी, क्योंकि रेलवे स्टेशन, मेट्रो टर्मिनल, फिर पाम बीच रोड, एक्सप्रेस रोड, सागर संगम, मतलब समुद्र से जो जाने वाला, और सामने एयरपोर्ट, तो ये जो चारों चीज़ को देखे, और नेचर, चारों तरफ डोंगर है तो उसके तरफ नेचर भी आ गया, सी व्यू भी आ गया, एयरपोर्ट भी आया, कनेक्टिविटी, ये एकदम प्रेस्टिजियस भूमिराज का प्रेस्टिजियस प्रोजेक्ट, जिसके अंदर हम इंटरेस्ट लेटर सबसे ले रहे हैं। हम बुकिंग वगैरह अभी नहीं निकाले हैं, हम इंटरेस्ट लेटर लेने के बाद हमको किस हिसाब से उसका रिस्पांस मिलता है, वो हिसाब से हम आगे उसमें बढ़ेंगे और बुकिंग का भाव निकालेंगे, वो 8 या 10 दिन के बाद। बिल्कुल नहीं, नोटबंदी का नवी मुंबई का सवाल ही नहीं आता, क्योंकि नोटबंदी नवी मुंबई में है ही नहीं, क्योंकि पहले से यहाँ तो सिडको का टेंडर प्लॉट है या तो पीएपी का है, तो नोटबंदी का यहाँ सवाल ही नहीं आता इफेक्ट आने का। इसी के कारण कुछ बिल्डर कंफ्यूज थे, लेकिन हमने बोला नहीं, ये नवी मुंबई में नोट, ये जो है ब्लैक का पैसा है ही नहीं, पूरा वाइट का धंधा है, तो अपन को उसी हिसाब से एग्जीबिशन जो अपन दिसंबर और जनवरी में करते हैं वही करना चाहिए, वो हिसाब से किया और हमको ग्रैंड सक्सेस के अंदर मिला। या प्रदर्शनात 1 रूम किचन पासून पेंट हाऊस पर्यंतची आकर्षक घरे ग्राहकांनी पसंत केली। नवी मुंबई शहराचे आकर्षण राज्यापुरते मर्यादित नसून देशभरातील घर खरेदी करणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरले। विविध आकारांची घरे, त्यासोबतच्या सुविधा, याचबरोबर घर खरेदीसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या खाजगी सहकारी बँका या सुविधा एका छताखाली मिळत असल्याने प्रदर्शनाच्या 4 दिवसांच्या कालावधीत 1 लाखाहून अधिक नागरिकांनी या मालमत्ता प्रदर्शनाला भेट दिली। या प्रदर्शनाचे उद्घाटन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराडी यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही रविवारी या प्रदर्शनाला भेट देऊन गरीब व कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठीही घरे उपलब्ध करून द्यावे असे बिल्डरांना सांगितले। बीएएनएमच्या 17व्या मालमत्ता प्रदर्शनाची सांगता 12 डिसेंबर रोजी झाली। या प्रदर्शनाला लाखो नागरिकांनी व अनेक नेत्यांनी भेट दिली। कमी किमतीची व सर्वांना परवडणारी 1 रूम किचन पासून पेंट हाऊस पर्यंतची आकर्षक घरे येथे उपलब्ध होती। कॅमेरामॅन प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे। येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित जागेवर भूमिपूजन सोहळा होणार आहे। अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे। येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित जागेवर भूमिपूजन सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते लवकरच शिवस्मारकाचे भूमिपूजन होईल अशी माहिती दिली। शिवस्मारकाचा आराखडा तयार असून स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामाचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, MVTV। कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी एकीकडे सरकार उपाययोजना करीत असताना नीती आयोग हे एका योजनेवर अभ्यास करीत आहे। कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांसाठी 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची ही योजना आहे। या महिन्याभराच्या अखेरीस ही योजना सुरू होणार आहे। कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी एकीकडे सरकार उपाययोजना करीत असताना नीती आयोग ही एका योजनेवर अभ्यास करीत आहे। कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांसाठी 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची ही योजना आहे। या महिन्याच्या अखेरीस ही योजना सुरू होणार आहे। याशिवाय दर आठवड्याला 10 ग्राहक आणि 10 व्यापाऱ्यांसाठी 10 लाखांचा लकी ड्रॉ असणार आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात येत आहे। NPCI ही कंपनी कॅशलेस प्रणालीसाठी सहकार्य करीत आहे।
तर राष्ट्रीय आर्थिक समावेशन निधीतून 125 कोटी रुपये उभे करण्यात येतील। SBI, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, सिटी बँक आणि HSBC बँक यांनी NPCIची प्रणाली स्वीकारली आहे। छोट्या शहरातील आणि गावातील नागरिकांना कॅशलेस व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा हेतू आहे। नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारात तब्बल 300% वाढ झाल्याची आकडेवारी सरकारनेच दिली आहे। USSD, AEPS, UPI आणि रुपे कार्ड याच्याद्वारा झालेला व्यवहार वैध मानला जाईल। व्यापाऱ्यांसाठी POS मशीन ग्राह्य धरली जाईल। 3 महिन्याला ट्रान्झॅक्शन IDचा हा ड्रॉ काढला जाईल। यातील विजेत्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल। गरीब, मध्यम आणि छोट्या व्यावसायिकांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे। ट्रान्झॅक्शन IDचा ड्रॉ दर आठवड्यालाही काढण्यात येणार आहे। यातील विजेत्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे। दर आठवड्याला 10 ग्राहक आणि 10 व्यापाऱ्यांना हे बक्षीस देण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। काही महिन्यापूर्वी 200 रुपये प्रति किलोपर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूर डाळ गायब झाली होती। मात्र आता तूर डाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना सद्यस्थितीत हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असून सर्वसामान्यांना तूर डाळ 120 रुपये किलो उपलब्ध होऊ लागली आहे। काही महिन्यापूर्वी 200 रुपये प्रति किलो पर्यंत तूर डाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताटातून तूर डाळ गायब झाली होती। मात्र तूर डाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना सद्यस्थितीत हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे। गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव आल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली। त्यात पाऊस सुद्धा यावर्षी चांगला झाल्यामुळे तुरीचे पीक जोमात आले। परिणामी सध्या बाजारात तुरीची आवक वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमी भावापेक्षा कमी भाव तुरीला मिळत आहे। त्यामुळे तुरीचे किरकोळ बाजारातील दरही आता गडगडणार आहेत। तुरीच्या बाजारासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील लातूर मार्केट